बीजेपी विधायक नितेश राणे ने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे के साथ संजय राउत पर भी फिर एक बार निशाना साधा है। राणे ने सांगली में एक कार्यक्रम के दौरान बोलते हुए कहा कि अगर कोई भाजपा के बारे में अपशब्द कहेगा तो हम उसे नहीं छोड़ेंगे। जबान सिर्फ उद्धव ठाकरे या संजय राउत की ही नहीं, हमारी भी फिसल सकती है। तो अगर माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर बोलत असेल तर त्याला काय सोडायचं नाही, हे हेतू ठेवून आम्ही सगळेजण आज काम करतोय। आम्ही तसेच तिघं टॅक्स फ्री आहोत, आम्हाला टॅक्स लागत नाही। हे मीडियावाले आमच्याबद्दल सतत दाखवतात, जीभ घसरली, जीभ फक्त आमचीच घसरते, समोरच्या वाल्याची कधीच घसरत नाही। ते आमच्या वैयक्तिक टीका आमच्यावर करणार, घाणेरडा आमच्यावर बोलणार, आमच्या घरातल्या लोकांवर अपशब्द वापरणार। कधी कधी उद्धव ठाकरेंची जीभ घसरत नाही, कधी त्या दुसऱ्या तुताईवाल्यांची जीभ घसरत नाही, कधी काँग्रेसवाल्यांचा तर जीभ हालत नाही, त्याला काय विषय राहत नाही। जीभ फक्त आमचीच घसरते आणि आम्हाला काय आता त्याच्या काय फिकर पडली नाही। कारण तुम्ही अगर आमच्या नेत्यावर बोलाल, तुम्ही अगर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला सूट समेत तुमची टीका परत तुमच्याकडे पाठवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही कोणालाही अंगावर येण्यासाठी तयार आहोत। आम्ही नाही बघत, कशाला बघायचं, कशाला दयामाया दाखवायची। ते आमच्या नेत्यावर बोलताना काही पातळी राहतात, कधी त्यांच्या शरीरावर बोलणं, कधी त्यांच्या कुटुंबावर बोलणं, कधी वेगवेगळी नावं ठेवणं, कधी कधी त्यांना खुल्या धमक्या देणं। ते काय बोललं तर चालतं, आम्ही काय बोललो तर लगेच जीभ घसरते आणि काय काय खालच्या बोलणं हे आमचे मीडियाचे मित्र सुरू करतात। पण आम्हाला बोलण्या अगोदर पहिले हे जे काय महाविकास आघाडीचे नेते म्हणले आहेत ना, यांना आमच्या मीडियाच्या मित्रांनी सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही बोलू नका, नाही तर तिथून अगर जे बोलायला लागतात ना ते तुमच्या घरातले वाले पण तुम्हाला आता इज्जत द्यायचं बंद केलेलं आहे, अशा पद्धतीने तुमची इज्जत काढते। तुम्ही सकाळी रोज सकाळी बघत असते असाल त्या संजय राजाराम राऊतचा कसा कार्यक्रम करतो, त्याच्या बायकोने पण त्याला आता विचारायचं त्या संजय राजाराम राऊतच बोलते, संजय राजाराम राऊत अशी अवस्था। मला खूप लोक बोलतात तुम्ही त्याच्या बापाचं नाव का घेता, मला माझ्यामुळे तिथं बापाचं तर नाव पडलं, त्या राजाराम राऊतचा मुलगा आहे, नाहीतर ह्याला लोक नावच म्हणायचे, म्हणून तरी कचऱ्यातून उचललं